नमस्कार मंडळी, आज आपण करतोय म्हैसूर पाक। तर चला त्याकरता काय काय लागते बघूया। तर ही आहे 1 वाटी बेसन, ते आपल्याला चाळून घ्यायचे बारीक चाळणीने। तर मी बेसन चाळून घेते। बेसन चाळून झाल्यानंतर 1 वाटी आपल्याला तेल आणि तुपाचं मिश्रण लागेल। म्हणजे मी पाऊण वाटी तेल आणि पाव वाटी तूप असं मिश्रण करून घेतले। आता आपल्याला लागेल 1 वाटी साखर आणि त्या साखरेचा बनवायचा आहे पहिल्यांदा पाक। तर कढई घेतली, कढईमध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घातले। आता ते आपल्याला गॅसवर ठेवायची। साखर विरघळून घेऊया, हलवत राहूया आपण। आपल्याला ह्याचा एकतारी पाक बनवायचा आहे। फार जास्त पातळ नाही आणि फार जास्त घट्टही नाही बनवायचा आपल्याला। जवळजवळ गुलाबजामचा थोडा जास्त असा पाक बनवायचा आहे। एका भांड्याला मी तूप लावून घेतले थोडंसं, त्यात म्हैसूर पाक ओतायचा आहे आपल्याला। इकडं मी तेल तुपाचं मिश्रण गरम करायला ठेवले आणि आपण आता बघू पाक बनलाय का। हे पहा, पाक पण आपला गुळगुळीत लागतोय आणि एकतार बनत आलेली दिसते, म्हणजेच आपला पाक तयार झाला आहे। आता जे आपण 1 वाटी बेसन घेतले ते थोडं थोडं एका हाताने टाकून घ्यायचे आणि सतत ढवळत राहायचे। थोडं थोडं टाकायचे आपल्याला, ते गाठी नाही झाल्या पाहिजेत। इथं तुम्ही थोडासा गॅस कमी केला तरी चालेल। तर हे मस्त सतत हलवत राहायचे आपल्याला। हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचे। पहिल्यांदा करत असाल तर दोघींनी मिळून करा। मी सध्या एकटीच आहे, मी एकटीच रेसिपी बनवते आणि व्हिडिओ शूटिंगसुद्धा मीच करते। तर चला असो, माझं मिश्रण घट्ट होत आलेलं आहे। आपल्याला कढईचंही काढून मिश्रण एकत्र करून घ्यायचे। हे पहा, मस्त घट्ट झाले आता आपलं मिश्रण। आता आपल्याला टाकून घ्यायचे गरम तेल तुपाचं मिश्रण। थोडं थोडं करून टाकून हलवत राहायचे। हे पहा, गरम असतानाच टाकून घ्यायचे। तुपाचं आणि तेलाचं मिश्रण संपेपर्यंत आपल्याला हे असं टाकत राहायचे आणि हलवत राहायचे, जोपर्यंत आपल्याला मिश्रण कढईत सोडत नाही तोपर्यंत। तर हे पहा, आपल्या मिश्रणाने कढई सोडली, तूप दिसतंय बाजूला। तर आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि तूप लावलेल्या भांड्यात हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। मी काढून घेते आणि थोडंसं हलक्या हाताने दाबायचे, जोरात दाबायचं नाही, हलक्या हाताने पसरून घ्यायचे। 2 मिनिटानंतर मी त्यातलं तेल तूप काढून घेतलं आहे कढईमध्ये आणि 5 मिनिट तसंच ठेवून दिलं आहे। त्याच्यानंतर काप करून घेतले त्याचे, थोडंसं ओलसर असताना, कारण परत काप होणार नाहीत, घट्ट होतं ते। हे पहा, आता थोडंसं कोमट आहे, एकदम पूर्ण गार नाही झालेलं, तोपर्यंत मी पलटी मारलेली आहे। आणि हे पहा, आपला म्हैसूर पाक खूप सुंदर दिसतोय आणि अगदी खुसखुशीतसुद्धा झाला आहे, पटकन मोडला जातो आहे। आता आपल्याला हवे तसे आपण तुकडे काप करून घेऊया। खूपच सुंदर झाला आहे आपला म्हैसूर पाक। तर असा तुम्हीही करा आणि काही प्रॉब्लेम आला तर मला विचारा।